नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माफी असावी मित्रांनो, काल मी व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही. पण अ, कालचं जे ॲनालिसिस होतं ते राहून गेलेलं आहे. पण आपण उद्यासाठी जर एक प्लॅन करणार आहोत चांगलं ॲनालिसिस, ठीक आहे. आपण निफ्टीवर ॲनालिसिस करतोय सध्या. तर आपण 1 अवर टाईम फ्रेमवर आपण ॲनालिसिस करतो, ठीक आहे. 1 डेचा टाईम फ्रेम जर तुम्ही एकदा चेक केलं तर लागोपाठ 4 कॅन्डल बनलेले आहेत, ठीक आहे. आता कदाचित उद्याची कॅन्डल एक ग्रीन कॅन्डल क्लोजिंग व्हायला हवी, ठीक आहे. पण मी ठरवलं होतं काल, की आजची कॅन्डल जी राहणार आहे ती ग्रीन किंवा बुलिश साईडची कॅन्डल राहणार आहे. बट मार्केटने तसं काही न करता ग्रीन कॅन्डल न क्लोज करता रेड कॅन्डलमध्ये मार्केट क्लोज झालेलं आहे, ठीक आहे. आता आपण 1 अवर टाईम फ्रेमला जर एकदा पाहिलं तर आपली एक 1 अवर टाईम फ्रेमला एक ट्रेंड लाईन येत होती. पण आत्ता सध्याला मी ती ट्रेंड लाईन रिमूव्ह केलेली आहे. कारण ती ट्रेंड लाईन आणि आपला हा झोन एकाच ठिकाणी भेटत होते. म्हणजे एकाच ठिकाणी ते होते. म्हणून आपण ती ट्रेंड लाईन काढलेली आहे आणि ऑलरेडी ती ट्रेंड लाईन खूप जास्त वीक झालेली आहे, ठीक आहे. आता यामध्ये बघणार तुम्ही मित्रांनो उद्यासाठीचं ॲनालिसिस. आता त्याच्या पहिले एक डिस्क्लेमर देऊन देतो. आपण हे व्हिडिओ बनवतो फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी, ठीक आहे. या व्हिडिओमधून आपण कुठलीही बाईंग, सेलिंग रिकमेंडेशन करत नाहीत आपण, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल, की अवधूत साठे सरांवर कारवाई झालेली आहे. सेबीने कारवाई केलेली आहे. पण त्या गोष्टी आपण करत नाही. आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आपण हे व्हिडिओ बनवतो, ठीक आहे. आता 1 अवर टाईम फ्रेमला जर आपण आलो तर मित्रांनो एक सिंपल प्राईस ॲक्शन तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे, ठीक आहे. आता मार्केट 16 तारखेला ओपन होतं, ठीक आहे. मार्केट पूर्ण डाऊन ट्रेंडला होतं, ठीक आहे. मार्केट आलं 17 तारखेला. 17 तारखेला ओपन झालं आणि मार्केट परत एकदा डाऊन ट्रेंडला आलं, ठीक. आज तुमची आहे 18 तारीख. मार्केटने एक ट्रेंड लाईन फॉर्म केलेली होती, ठीक आहे. आता ट्रेंड लाईन तुम्हाला इथे एवढी परफेक्ट नाही दिसणार. पण जेव्हा आपण 15 मिनिट जाऊ, 5 मिनिटला जाऊ, तेव्हा तुम्हाला ती गोष्ट अजून क्लिअर होणार आहे, ठीक आहे. आता आपला प्लॅन कसा आहे, आजचा प्लॅन कसा होता, ठीक आहे. मार्केट ओपन होतं आपल्या ट्रेंड लाईनकडे, ठीक आहे. हा हाय झाला. पण आपलं ओपन होतं मार्केट इथं ट्रेंड लाईनकडे, ठीक आहे, किंवा आपल्या झोनकडे. झोनचा सपोर्ट घेऊन मार्केट वरच्या साईडला ट्रेड करतं, ठीक. आता 1 अवर टाईम फ्रेमची कॅन्डल वर जायला मी 1 अवर टाईम फ्रेमची कॅन्डल जेव्हा चेक केली, तेव्हा ती साधारण ना 25,840-42च्या घरात चालू होती, ठीक आहे. त्यावेळेस मी शिफ्ट झालो 1 अवर टाईम फ्रेमवरून 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर, ठीक आहे. कारण ट्रेड पंच करण्यासाठी. का? कारण ही बुलिश कॅन्डल दिसत होती. ऑलरेडी मार्केट वर सस्टेन करत होतं, पण ही बुलिश कॅन्डल दिसत होती. आणि तुम्ही जर मागचे सेशन जर पाहिले, तर तुम्हाला एक गोष्ट इथं बघायला मिळणार आहे, की मार्केट एक ओपन झाल्यानंतर मार्केट वरच्याच डायरेक्शनला जाते. भले ते सेकंड हाफमध्ये म्हणजे डाऊन साईडचा मूव्ह देते, पण फर्स्ट हाफमध्ये ते कंटिन्यू प्राईस ही वरच्या साईडनं ट्रेड करत होते, ठीक आहे. तुम्ही इथं बी बघितलं तरी वरती गेली, इथं बी बघितलं तरी वरती गेली, ठीक आहे. ह्या कंडिशनमध्ये रेअर कंडिशन राहतातच अशा, ठीक. आता ह्यामध्ये मी एक प्लॅन केलेला होता, की जर मार्केट वरती जायला निघेल तर माझा पहिला आणि लास्ट जे टार्गेट असेल माझं ते हेच असणार आहे, ठीक आहे. त्यामुळे मी ह्या ठिकाणपर्यंतच प्लॅन केलेला होता, ठीक आहे. आणि आजच्या दिवशी मी थोडा ट्रॅव्हलमध्ये होतो, म्हणून मला काही गोष्टी किंवा जास्त क्वांटिटीने काम करता नाही आलं. पण मी आज एकाच लॉटने काम केलेलं होतं. त्याच्यामध्ये समथिंग ₹1000-1200 फायदा मला झालेला आहे, ठीक आहे. प्रॉफिट मला झाला. आता यामध्ये मी प्लॅन कसा केलेला होता. आता मार्केट ओपन होतं, वर गेलं आणि 25,840-42ची लेवल जेव्हा मी इकडं 1 अवरला पाहिली, तेव्हा मी 5 मिनिटला गेलो आणि 5 मिनिटला मी माझी क्वांटिटी पंच केली, ठीक आहे. आता यामध्ये बघा तुम्हाला कसं सांगतो मी वेट नाही केला, ठीक आहे. मी डायरेक्ट एंटर झालो. मी रिटेस्टचा वेट केला नाही, ठीक आहे. मी डायरेक्टली ही जेव्हा कॅन्डलचा हाय मी जेव्हा 1 अवरला बघितलं, तेव्हा ही कॅन्डल चालू होती, ठीक आहे. 5 मिनिटची कॅन्डल 1 अवर टाईम फ्रेमला तिकडं प्रिपेअर होतो, ठीक आहे. मी तेव्हा हा हाय बघितला आणि ह्या कॅन्डलने तो हाय काढला, ठीक आहे. तो हाय काढताच मी एक ट्रेड प्लॅन केला आणि माझं टार्गेट होतं हेच, ठीक आहे. फायनल टार्गेट माझं होतं. मी याचे 50% ठरवलं होतं, की पण मी काय केलं, जे आपलं फर्स्ट टार्गेट होतं तेच आपण कन्सिडर करून आपण चाललो, ठीक आहे. आता यामध्ये आपण बघितलं, मी एक गोष्ट चेक केली, की मार्केट सस्टेन होत नव्हतं, ठीक आहे. वरच्या साईडला सस्टेन होत नव्हतं, ठीक आहे. पण मी तरी एक्झिट केली नाही क्वांटिटी. माझा SL याचा लो होता, ठीक आहे. आता मार्केटने जेव्हा ही रेड कॅन्डल बनवली, तेव्हा मला वाटलं, की शक्यतोवर आता माझा SL हिट होणार आहे, ठीक आहे. आता मला असं वाटत होतं, की मार्केट इथून डाऊन ट्रेंडला
जाण्यास प्रिपेअर होतं. का? कारण ही जी ट्रेंड लाईनची ब्रेकआउट होती ही फेक ब्रेकआउट असू शकते. ठीक आहे. पण जेव्हा ही ग्रीन कॅन्डल तयार झाली त्यानंतर मी थोडं होप्समध्ये होतो की हे मार्केट परत एकदा वरच्या डायरेक्शनला जाणार. पण नेक्स्ट 2 कॅन्डलसुद्धा आपल्या अपोझिटच गेल्या. पण परत एकदा ट्रेंड लाईनचा आपला सपोर्ट घेतला आणि मार्केटने एक अशी कॅन्डल बनवली जिने मला कन्फर्म केलं की आता मार्केट इथपर्यंत जाणार म्हणजे जाणार. ठीक आहे. त्यानंतरचा प्लॅन असा होता की मग मार्केट हळूहळू स्टेडीली वरती गेलं, स्लोली वरती गेलं. ठीक आहे. आता ज्या वेळेस मार्केटमध्ये मला एक गोष्ट सांगतो. ठीक आहे. ज्या वेळेस मार्केटमध्ये बाईंग, आता ही जी बाईंग आलेली, ठीक आहे, ही बाईंग बघा कशी आहे. बाईंग स्ट्रेट मूव बाईंग होती. ठीक आहे. त्यानंतर मार्केट खाली आलं. मला एक गोष्ट दाखवतो. ठीक आहे. ही ग्रीन कॅन्डल बनली. ठीक आहे. परत एक ग्रीन कॅन्डल बनली. ठीक. परत एक ग्रीन कॅन्डल बनली. ठीक आहे. त्यानंतर मार्केट वर जाऊन परत खाली येतंय आणि इथं परत ग्रीनच कॅन्डल बनवतंय. ठीक आहे. परत एकदा मार्केट ओपन होतंय, खाली गेलं, खाली आलं, खाली आलं. ठीक आहे. परत एकदा मार्केट आलं खाली. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा ह्या अशा कॅन्डल बनतायत तेव्हा ऑफकोर्स मार्केटमध्ये एक रिव्हर्सल येणार आहे. ठीक आहे. हा रिव्हर्सल येतो म्हणजे येतो. हां. त्याच्यानंतर जर मार्केटला खरंच वरच्या साईडला जायचं असेल तर मार्केट परत एकदा मोठ्या कॅन्डल बनवायला सुरुवात करतं. ठीक आहे. परत एकदा अशा मोठ्या कॅन्डल बनायला सुरुवात होतात. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की मी इथं काय बघितलं. ठीक आहे. माझी सायकोलॉजी काय होती ती तुम्हाला एकदा क्लिअर करून देतो. ठीक आहे. यामध्ये मी बघितलं की मार्केट इथं एकदम चांगली कॅन्डलने ब्रेकआउट दिलेलं आहे. पण इथं रिव्हर्स झालं. ठीक आहे. रिव्हर्स का झालं असेल? कारण ऑलरेडी मार्केट खूप जास्त स्ट्रेंथ किंवा मार्केटमध्ये खूप पळलेलं होतं मार्केट. ठीक आहे. खूप पळून आलेलं होतं म्हणून दमलं आणि थांबलं. ठीक आहे. हळूहळू मार्केट खालच्या साईडने यायला लागलं. त्यानंतर परत एकदा इथे एक ट्रेंड लाईन फॉर्म झाली आणि ट्रेंड लाईनने इथं ट्रेंड लाईन फॉर्म झाली. आता इथं ट्रेंड लाईन फॉर्म झाली. ठीक आहे. आता काय झालं होतं, भरपूर रिटेल, ठीक आहे, भरपूर रिटेलर्स एक माइंडसेट असतं की ब्रेकआउट झालेलं आहे. ठीक आहे. आपण एंट्री करून घेऊ. ठीक. मार्केट काय करतं, त्यांचा SL खातं. ठीक आहे. SL कसं खातं तुम्हाला सांगतो. सर्वांनी इथे SL लावला असेल. ठीक आहे. सर्वांनी इथं SL होता सर्वांचा. मार्केटने त्यांचा SL खाल्ला. ठीक. त्यानंतर मार्केट परत एकदा सेलिंगसाठी पुट बायर्सला बोलवतो. ठीक आहे. त्यांना बोलवलं आणि मार्केट एकदम वरच्या साईडने गेलं. ठीक. मग मार्केटमध्ये नंतर छोट्या वीक साईड म्हणजे इनडिसिजन कॅन्डल बनायला सुरुवात झाली. ठीक आहे. इनडिसिजन कॅन्डल बनायला सुरुवात झाली. एक प्लस पॉईंट असा असतो, जेव्हा इनडिसिजन कॅन्डल बनतात किंवा छोट्या जेव्हा कॅन्डल बनतात तेव्हा चॅनल पॅटर्न फॉर्म होतो. ठीक आहे. तुम्ही बॅक टेस्ट नक्की करा ही गोष्ट नक्की बॅक टेस्ट करा. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळेल की चॅनल पॅटर्नमध्ये मार्केट जात होतं. लक्षात ठेवा, जेव्हा मार्केट चॅनल पॅटर्नमध्ये आहे आणि लहान कॅन्डल जर बनवत असेल तेव्हा मार्केट त्याच्या लो साईडला ट्रेड करायला सुरुवात करतं, जेव्हा चॅनल पॅटर्नचा ब्रेकडाऊन होतो तेव्हा. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही एकदा नक्कीच ट्रेड करा किंवा ही गोष्ट नक्की एकदा ऑब्झर्व करा. त्यानंतर मग मी बघितलं की ऑलरेडी मार्केट एक वर चाललं गेलेलं होतं. ठीक आहे. बऱ्याच लोकांनी त्यांच्या पोझिशन कॅरी केलेल्या होत्या. पण इथं एक इन्व्हर्टेड हॅमर बघितला. सगळ्यात मी माझे पॉईंट सांगतो. इन्व्हर्टेड हॅमर, ठीक आहे, प्लस चॅनल पॅटर्नचा ब्रेकडाऊन विथ कन्फर्मेशन. ठीक आहे. मी ह्याच कॅन्डलला का एंट्री केली नाही, कारण मला माहीत नव्हतं. ठीक आहे. सॉरी, मला माहीत नव्हतं की इथून मार्केट रिव्हर्स होईल की खाली जाईल. ठीक आहे. पण मला जेव्हा ही कॅन्डल बनली, ठीक आहे, ही कॅन्डल बनल्यानंतर मला कन्फर्म झालं की मार्केट आता इथून रिव्हर्स होणार आहे. ठीक आहे. मला एक्सपेक्ट होतं की मी ट्रेंड लाईनपर्यंत बघणार आहे की ट्रेंड लाईनपर्यंत माझा ट्रेड राहू देईल. पण मी तिथं ट्रेंड लाईनपर्यंत माझा ट्रेड ठेवला आणि 1:2ला मी इथं पण 1012 आय थिंक 1100 रुपये काहीतरी प्रॉफिट इथं, म्हणजे आज 2122 रुपये आज क्लोज केलेलं. ठीक आहे. सॉरी. त्यानंतर आता हे आजचं झालं ॲनालिसिस. आता आपला उद्यासाठी कसा प्लॅन राहणार. ठीक आहे. तर उद्यासाठी आपण प्लॅन बघणार आहोत मित्रांनो. जोपर्यंत हा स्विंग, ठीक आहे, हा स्विंग निघत नाही, रिटेस्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही लेवल बघायला मिळणार नाही. ठीक आहे. अग्रेसिव्ह प्लेयर्स असतील, स्कॅल्पिंगवाले असतील तर त्यांनी काय करा, इथून तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता, इथून किंवा इथून तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. ठीक आहे. हा आपला एक झोन आहे जो महत्त्वाचा झोन आहे. ठीक आहे. तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट झोन राहणार आहे.
आता डायरेक्ट सडन मार्केटमध्ये ह्या ठिकाणी जर मार्केट आलं तर सडन एंट्री करू नका वरच्या साईडसाठी. ठीक आहे, मार्केट कदाचित उद्या सुद्धा इथून फॉल करेल. ठीक आहे, आता जर इन केस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन होऊन मार्केट जर खाली येतंय तर कदाचित मार्केट या ठिकाणी टाइमपास करून मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा आपण या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी रिटेस्टला आपण नक्कीच ह्या लेवलपर्यंत बाईंगसाठी प्लॅन करणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही तो एकदा विचार करा कसं बाईंग करता येईल आपल्याला. आता ह्या ट्रेंड लाईनला सुद्धा मार्केट रिस्पेक्ट करू शकतं. ठीक आहे, मार्केट ह्या ट्रेंड लाईनला सुद्धा रिस्पेक्ट करू शकतं आणि इथून सुद्धा वर जाऊ शकतं. आता इथं दोन गोष्टी आपल्या इथं 2 पॉईंट जे आहेत ते आपल्या इथं मिटिगेट होत आहेत. ठीक आहे, कोणते? एक आपलं म्हणजे कन्फर्मेशन आहे ट्रेंड लाईनचं. ठीक आहे, कारण मार्केट आज वरती आलं, रिटेस्ट केलं, वरती गेलं. ठीक आहे, मार्केट खाली आलं, इथेच थांबलं, परत वरती गेलं, बाउन्स बॅक झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपला हा एक झोन, त्यामध्ये ही एक ट्रेंड लाईन, असे 2 पॉईंट आपल्याकडे आहेत जे आपल्याला बाईंगसाठी हेल्प करणार आहेत. ठीक आहे, इथून वरून मार्केट इथून सेलिंग होऊ शकते, इथून बाईंग होऊ शकते. आता लॉंग पोझिशन कधी? जोपर्यंत हा एक झोन आणि हा एक झोन जोपर्यंत ब्रेकआउट ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत आपण प्लॅन करणार नाही. ठीक आहे, जोपर्यंत ही लेवल माझ्या साईडने मी सांगतो तुम्हाला 25,740, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही, ब्रेक होऊन रिटेस्ट होत नाही, तोपर्यंत मी 653 साठी प्लॅन करणारच नाही. ठीक आहे, सेलिंगसाठी मी जाणारच नाही. तर मित्रांनो, थोडा व्हिडिओ लेंदी होईल, पण एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आज. ठीक आहे, एक असतं याच्यामध्ये PCR कॅल्क्युलेशन. ठीक आहे, एक असतं PCR कॅल्क्युलेशन. PCR कॅल्क्युलेशनवरून आपल्याला कळतं की मार्केट हे नेमकं सेलिंग साईडला जाऊ शकतं किंवा बाईंग साईडला जाऊ शकतं. म्हणजे आपल्याला त्याच्यापुढे कन्फर्मेशन कळतं की मार्केट नेमकं आत्ताच्या कंडिशनला मार्केटची स्थिती काय. ठीक आहे, तर PCR म्हणजे काय असतं मित्रांनो? पुट कॉल रेशो. ठीक आहे, मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आणणारच आहे. आजपासून आपण PCRवर सुद्धा एक निफ्टीमध्ये आपण PCR म्हणजे कसं कॅल्क्युलेट होईल किंवा PCR काय चालू आहे आपण ते सुद्धा आजपासून बघणार आहोत. ठीक आहे, तर PCR असतो मित्रांनो पुट कॉल रेशो. तो कसा फाइंड आउट केला जातो मित्रांनो? PE चा OI डिवायडेड बाय CE चा OI. ठीक आहे, म्हणजे पुटचा OI कॉलचा OI. ठीक आहे, तो कसा फाइंड आउट केला जातो ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, आपण आपल्याकडे एक फ्री ऑफ कॉस्ट वेबसाईट आहे मित्रांनो, जी लाईव्ह डेटा आपल्याला प्रोव्हाइड करते, जी आहे NSE इंडियाची. NSE इंडियावर जायचं मित्रांनो, तुम्हाला ते पण दाखवून देतो की कसं आपण PCR कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, NSE इंडियावर गेले, तुम्ही टाकलं ऑप्शन चेनमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल. ऑलरेडी मार्केट असं राहील. ठीक आहे, असा इंटरफेस राहील. त्यानंतर आपल्याला जायचं आहे ऑप्शन चेनवर गेल्यानंतर स्ट्राईक प्राईस हीच राहू द्यायची जी तिथं ऑलरेडी सिलेक्ट होऊन येते ती. आता हा जो डेटा आहे मित्रांनो, हा डेटा आपल्याला सांगतो आहे की उद्याच्या मार्केटसाठी. ठीक आहे, आपल्याला फक्त याच्यावरून कन्फर्मेशन मिळते की मार्केट नेमकं बुलिश आहे, बिअरिश आहे की न्यूट्रल आहे. ठीक आहे, यावरून आपल्याला गोष्टी कळतात. यामध्ये तुम्हाला इथं दिसेल OI, इकडं पण तुम्हाला दिसतो OI. ठीक आहे, हा असतो पुट, हा असतो कॉल. ठीक आहे, याच्यावर पण आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. आता यामध्ये आपल्याला काय करायचं असतं? ह्या OIला डिवायडेड बाय हा OI करायचा असतो. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, हँडरायटिंग बकवास आहे मित्रांनो. डिवायडेड बाय 21,96,471. ठीक आहे, आता याचा आपण एकदा बघून घेऊ, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, कसा येतो समजा 14,92,886 डिवायडेड बाय 21,96,471. ठीक आहे, आता मित्रांनो आलेला आहे 0.67. ठीक आहे, लक्षात ठेवा 0.67 आपला PCR आलेला आहे. ठीक आहे, आता इथं बघणार आहोत आपण PCR इक्वल टू पुट OI डिवायडेड बाय कॉल OI. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपला पुट OI आणि कॉल OI या दोघांपैकी आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपला 0.67चा हा PCR आलेला आहे. ठीक आहे, आता 0.6चा आलेला आहे. मग आता पुढे काय मित्रा? ठीक आहे, त्यासाठी आपल्याला एक बघायचं आहे PCR. आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते मी कालच्या व्हिडिओसाठीच बनवलं होतं हे, पण काल नेमकं मला व्हिडिओ बनवता आला नाही. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. जर मार्केटमध्ये सॉरी
तर मार्केटमध्ये आपण एक गोष्ट बघणार आहोत, जेव्हा मार्केटमध्ये 0 < चा PCR तुम्हाला दिसत असेल तर तो स्ट्रॉंग बिअरिश असतो, तो ट्रेंड स्ट्रॉंग बिअरिश असतो. ठीक आहे. त्यानंतर मार्केटमध्ये 0.70 ते 0.90 जर असा ह्या दरम्यान जर PCR असेल तर आपला तो बिअरिश बायस म्हणजे स्ट्रॉंग बिअरिश ट्रेंडसाठी आपल्याला तो असतो. ठीक आहे. त्यानंतर 0.90 ते 1.10 हा न्यूट्रल झोन असतो. 1.10 31 बुलिश असतो आणि 31च्या वर अजून जास्त बुलिश असतो. ठीक आहे. 70च्या खाली असेल तर तो स्ट्रॉंग बिअरिश असतो मित्रांनो. ठीक आहे. आता आपला PCR निघाला आहे 0.67. आता 0.67 आलेला आहे म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथं कळाली आहे की आपली निफ्टी 50 हे थोडंसं वीक आहे, थोडंसं म्हणजे स्ट्रॉंग वीक आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण जास्त अग्रेसिव्हली बाईंगसाठी प्लॅन करणारच नाही. ठीक आहे. स्कॅल्पिंग तुम्ही बिंदास करू शकता. ठीक. हे आपण एक PCRचं सिंपल कॅल्क्युलेशन ठेवलेलं होतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, PCRवर आपण एक व्हिडिओ आणणारच आहोत, पण उद्यासाठी प्लॅन सांगितलेलंच आहे. हा झोन जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण बाईंग किंवा सेलिंगसाठी प्लॅन करणार नाही. त्यानंतर हे आपलं रेजिस्टन्स आपला हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, आपला हा सपोर्ट आहे. ठीक आहे. एवढंच सिंपल निफ्टीचा ॲनालिसिस. थोडा व्हिडिओ लेंथी झालेला आहे, पण PCR कॅल्क्युलेशन सांगणं गरजेचं होतं. उद्यापासून आपण ते सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करू. परत एकदा सांगतो, डिस्क्लेमर देतो, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवतो आपण. ह्याच्यामध्ये आपण कुठलीही बाईंग सेलिंग रिकमेंड करत नाही. ठीक आहे मित्रांनो. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा PCRचं कॅल्क्युलेशन कसं आहे, आणि तुम्हाला जर त्याच्यावर अजून काही माहिती असेल तर तुम्ही ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये. आपण ते सुद्धा म्हणजे मला पण शिकायला मिळेल. त्यानंतर कमेंटमध्ये नक्कीच कळवा की नेमकं निफ्टीचं ॲनालिसिस कसं वाटलं. ठीक आहे. थँक्यू गाईज.